गगनबावडा तालुक्यातील 3 ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी मतदान झालं होतं. आज सकाळी 11:15 वाजल्यापासून शासकीय मध्यवर्ती इमारतीत तहसीलदार रुपाली सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीला प्रारंभ झाला. एकूण 3 टेबलवर मतमोजणीची मांडणी केली होती. दुपारी 12:15 वाजेपर्यंत सर्व निकाल जाहीर झाले. यामध्ये तालुक्यात लक्षवेधी ठरलेल्या शेणवडे ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीत संपदा प्रकाश पाटील यांनी 21 मतांनी विजय मिळवला. शेणवडे ग्रामपंचायतीच्या प्रभाग 1 मधील एका सदस्य पदाच्या निवडणुकीत गीता चंद्रकांत वापिलकर या तब्बल 163 मतांनी विजयी झाल्या. त्यांना 184 मतं मिळाली, तर विरोधी उमेदवार सरिता उत्तम पाटील यांना अवघी 21 मतं मिळाली. प्रभाग 2 मधील एका सदस्यपदाच्या निवडणुकीत सविता प्रकाश वापिलकर या 17 मतांनी विजयी झाल्या. त्यांना 79 मतं मिळाली, तर विरोधी उमेदवार सरिता उत्तम पाटील यांना 62 मतं मिळाली. मांडुकली लोकनियुक्त सरपंच पदाच्या निवडणुकीत आमदार सतेज पाटील गटाचे उमेदवार गणपती दगडू पाटील हे 461 मतांनी विजयी झाले. गणपती दगडू पाटील यांना 688, तर विरोधी नंदकुमार राजाराम पाटील यांना 227 इतकी मतं मिळाली. अतिशय अटीतटीनं झालेल्या तळीय बुद्रुक लोकनियुक्त सरपंच पदाच्या निवडणुकीत आमदार सतेज पाटील गटाचे उमेदवार पांडुरंग तुकाराम पाटील हे अवघ्या 2 मतांनी विजयी झाले. निकालानंतर विजयी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला. गगनबावडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक B.D. साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.